नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. जय महाराष्ट्र, जय भीम. साहेब, ताकद प्रत्येक माणसाची. नवे वर्ष, नवी आशा आणि घड्याळ ही विकासाची दिशा. आज तर राखूननगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही एक तरुण तडतडी व नेतृत्व म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. त्या अनुषंगाने आपला मानस आणि आपल्या मनातली इच्छा किंवा आपण ह्या प्रवर्गासाठी काय करू इच्छिता असं आपली काय अपेक्षा आहे? मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे. माझं मुख्य ध्येय तसं ज्या 15 वर्षात ज्या समस्या आहेत त्या झाल्या नाहीत. पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, शौचालयाचा विषय असेल, CCTVचा विषय असेल, हा माझा मुख्य उद्देश आहे. असे काही त्यांचे दाणेदार असतात आणि काही माणसे दाणेदार असतात. आज ज्यांचं जबरदस्त वक्तृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व आहे, उत्तम नेतृत्व आहे, कार्य तालुक्यासाठी दबदब्यासाठी वाहून गेलेले आहे. त्या अनुषंगाने आज तुम्हाला खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील यांचं पाठबळ कशा पद्धतीने राहणार आहे? दिलीपरावांचे कामाशी पाहूनच आम्ही त्यांच्या पाऊल त्यांच्या समस्या सोडवतो. आम्हाला त्यांचं पाठबळ एकदम मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्याच कामाला ते कधी नाही आहे. त्यांचे एकच बोलणं आहे की समाजाची कामं करा आणि त्याच विश्वरत्न, विश्वभूषण, कायदेतज्ञ, कायदे पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदान हा लोकशाहीचा प्राण आहे आणि प्रत्येक नागरिकाने मतदानचा अधिकार किंवा हक्क बजावावा. त्या अनुषंगाने आपण या मायबाप जनतेला काय आव्हान करणार आहात? आपला जो हक्क दिला बाबासाहेबांनी 100% लोकांनी मतदान करावं आणि आपला अधिकार दाखवावा. कारण आपल्याला जो हक्क दिलेला आहे तो 100% सर्वांना सामान दिला आहे. एक मतदानाचा तो लोकांनी या 2 तारखेला येऊन आपलं जे जनमत आहे ते 100% आपल्या मतपेटीमध्ये द्यावं आणि भरघोस मताने निवडून द्यावं. साहेब, मनगटात बळ आणि चारित्र्य सत्यता असलेली माणसं आयुष्याच्या जवळ घडवली कुठेही कमी पडत नाही. आणि उद्या भविष्य काळामध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरं जाऊन निवडणुकीच्या परिणामामध्ये तुमचा विजय झाला तर तुम्ही या प्रभागासाठी पहिले तुमची भूमिका काय असणार आहे? या ठिकाणचा जो राहुल चौकामध्ये समाज मंदिराचा प्रश्न आहे, मंदिराचा जो विषय तो अजून काही झाला नाही. आम्ही प्रयत्न केले होते, पण माझा मुख्य उद्देश असा आहे की राहुल चौकातलं जे समाज मंदिर आहे ते बांधायचे. तर ते समाजाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे आम्ही समाजामध्ये राहतो किंवा काय तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक देण आहे आम्हाला आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर साहेब, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण संघर्ष आपल्या पाठीला पुंजलेला आहे आणि संघर्ष केल्याशिवाय जर काही कमवायचं असेल तर काही गमावल्याशिवाय पुन्हा संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही साध्य होत नाही. तर त्या अनुषंगाने आतापर्यंत तुम्ही ज्या तुमच्या युवा नेतृत्वाच्या जोरावरती समाजाच्या हितासाठी तुम्ही म्हणजे जी प्रलंबित कामं होती ती मार्गस्थ करून कशा पद्धतीने तुम्ही आता केलेली आहे? मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्याच्या पाठीमागे जो पूल आहे त्या पुलाचं एक काम मी आंदोलनाच्या माध्यमातून करून घेतलं. तो पूल कमीत कमी एक 11 कोटीचा आहे. त्याच्यानंतर एक शौचालयाचा प्रश्न होता. जे आठवडे बाजार असतो त्या बाजारामध्ये खूप जी महिला असतात, मुली असतात, पुरुष असतात, जे अनेक गावातून येतात. त्यांचा एक प्रश्न होता. गेले 10 ते 15 वर्ष झाले हा एक प्रश्न कुणीच लक्षात तर घेतलाच नाही. तो प्रश्न एक मी अण्णांच्या माध्यमातून एक शौचालय बांधलं 34 लाखाचं. त्यानंतर जो गडे मैदान ते बाजारपेठ हा जो रस्ता आहे तो एक मी अण्णांच्या माध्यमातून मार्गी लावला. तसंच राहुल चौकामधले जे छोटे छोटे रस्ते ते सुद्धा ब्लॉक बसवणे या गोष्टी मी अण्णांच्या माध्यमातून करून घेतलेल्या आहेत. आणि यापुढे पण CCTVचे विषय असेल, अजून बरेच शौचालयाचे विषय, अनेक विषय अजून आहेत. त्यानंतर एक घरगुतीचा विषय तो पण मला म्हणजे अण्णांच्या माध्यमातून घ्यायचा आहे. बरं साहेब, चारित्र्याच्या बळावरती संकटाच्या भिंती उद्ध्वस्त करून दुःखाची वादळे परतून लावणारे आणि स्वतःबरोबर इतरांचे जीवनमान नोंद करणारे म्हणजे आज माझी कार्यसम्राट आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील आणि यांच्या पाठबळावरती आज त्यांनी तुमच्यावरती जो विश्वास आहे विश्वास ठेवून तुम्हाला आज काय केलेलं आहे की तुम्ही
चांगलं कार्य करावं, समाजाच्या हितासाठी जागृत राहावं आणि समाजाची कामं करावी म्हणून त्यांनी तुम्हाला पाठवलं गेले. त्या अनुषंगाने आपल्याला अन्नाच्या संदर्भामध्ये त्यांची इच्छा किंवा त्यांचा विश्वास तुम्ही कशा पद्धतीने संपन्न करणार आहात? मी एक पाहिलं कामाच्या बाबतीमध्ये जी कामांची यादी घेऊन आपण बोललो ते मी कधीच नाही बोललो. ते फक्त काय वेगळंच बोलतात की ठीक आहे, लोकांच्या समस्या आहेत त्या आपल्याला सॉल्व्ह करायच्या. आणि हीच गोष्ट मला त्यांची आवडली म्हणून मी आज त्यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून सोबत आहे. आणि यापुढेही त्यांच्यासोबत असणार. तर अगदी काही ज्या आरक्षणामुळे आज महिलांमध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे, नवचैतन्य निर्माण आणि दुसरी गोष्ट अशी की ते तर त्यांच्या पद्धतीने जातातच आहे लोकांपर्यंत, पण मी पण जाते. तर मला अशा बोलतात सगळेजण की छान आहे, म्हणजे तू म्हणजे खांद्याला खांदा लावून काम करते असं खूप चांगलं. आणि वडील लोकांचा आशीर्वाद देतात की तू 100% यशस्वी होशील. त्यामुळे खूप छान वाटते मला. जनतेचे आभार मनापासून मानेल. जनतेने मला जर ती संधी दिली सेवा करण्याची तर मी जनतेला एक आश्वासन नाही देणार, पण मी ते प्रत्यक्षात पण मी पहिलं दाखवून दिलेलं आहे. मी कोणतेही पद नसताना मी कमीत कमी 18.5 वर्षाचा निधी माझ्या वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणला. 18.5 वर्षाचा निधी जर मला कोणतं पद नसताना एवढं आणू शकतो आणि जर मला जनतेने ती संधी दिली सेवा करण्याची तर मी 100% त्याच्यामध्ये अजून तृप्तीने काम करण्याची मी इच्छा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.